नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना ना आपण किती पण पंचपक्वान्न खायला दिले ना तरी सुद्धा त्यांच्या नॉनव्हेजची सर कशालाच येत नाही. साहेबांनी आज नॉनव्हेज घेऊन आले होते, मग मला आज चिकनची भाजी बनवायची होती, पण त्यांना काही भूक कंट्रोल होत नव्हती, म्हणून मग येतानाच वडापाव घेऊन आले होते आणि ते खात बसले. चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. लसूण कोथिंबीरची पेस्ट केली, एक छोटासा कांदा कट केला आणि छानपैकी फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये चिकन ऍड केलं. चिकन मस्तपैकी रेडी झालं. नंतर आता त्याला मस्त छान फोडणी द्यायची आहे. गॅस चालू केला, पातेलं गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं, तेल थोडंसंच टाकायचं. मसाला घेतले, मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर आहे, काळा मसाला आहे, चिकन मसाला आणि असू जो आम्ही घरीच बनवतो. एक एक करून सगळं त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छानपैकी फ्राय होऊन दिलं. फ्राय झाल्याच्या नंतर जे चिकनचं पाणी असतं ना रस्सा, तो त्याच्यामध्ये ऍड केला आणि छानपैकी त्याला ना तेल येऊपर्यंत हलवून घेतलं. मसाल्यांना तेल सुटल्यावर बॉईल केलेलं चिकन वरून ऍड केलं आणि मिक्स करून घेतलं आणि प्रमाणानुसार आता वरून पाणी टाकायचं, आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच. 10 मिनिटं उकळी काढून घेतली आणि फायनली मस्तपैकी भाजी तयार झाली होती. आम्ही जेवायला घेतलं कारण दोघांना पण खूप जास्त भूक लागलेली होती. मोबाईल साठी ना लाडू कसा रिक्वेस्ट करतो ना ते बघा. काय पाहिजे? प्लीज द्या ना मम्मी. अभ्यास कराव ना प्लीज करून करून. नाही मला दे प्लीज. चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.